नमस्कार बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं आपली सरकारी योजना या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वाढत्या महागाईच्या काळात घरचं वीज बिल भरणं आता कठीण झाले, पण काळजी करू नका. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला आता दरमहा 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे आणि सोलर बसवण्यासाठी सरकार चक्क 78,000 रुपयाची सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे. हा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा, पात्रता काय आहे आणि नक्की किती खर्च येईल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपली सरकारी योजना चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, तर चला बघूया आपण PM सूर्यघर मोफत वीज योजनाबद्दल माहिती. शाश्वत ऊर्जा आणि सर्वसामान्यांची प्रगती. तर चला या योजनेची सुरुवात कशी झाली तर बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा केली त्यामागचं उद्दिष्ट काय तर भारतातील 1 कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून मोफत वीज पुरवणे. त्यासाठी त्यांनी बजेट किती ठेवलं तर 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक या क्षेत्रात ते करणार आहेत. योजनेचे मुख्य फायदे: मोफत वीज, दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज. बचत किती होणार आहे यामुळे तर वार्षिक आपल्याला 15,000 ते 18,000 रुपयापर्यंत बचत होऊ शकते. उत्पन्न, याच्यातून उत्पन्न काय भेटणार तर सरकारला वीज विकून अतिरिक्त कमाई करण्याची संधी आणि याचा पर्यावरणावर पण काही परिणाम होणार नाही. कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे तर रक्षणच होणार आहे. योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय तर दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज. सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून मोठी सबसिडी. उर्वरित वीज सरकारला विकून अतिरिक्त उत्पन्नाची संधी. पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा स्रोत. या योजनेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेला अनुदान किती भेटणार. तर हे अनुदान आपण सोलर क्षमता जितकी घेतली त्यावर अवलंबून असणार आहे. तर 1 किलोवॅटचे सोलर क्षमता असलेला प्लॅन जर आपण घेतला तर त्यावर 30,000 रुपये सबसिडी. 2 किलोवॅट सोलर क्षमता असलेला प्लॅन जर घेतला तर त्यावर 60,000 रुपये सबसिडी आणि 3 किलोवॅट किंवा अधिक क्षमतेचा सोलर प्लॅन्ट आपण घेतला तर त्यावर जास्तीत जास्त 78,000 रुपयापर्यंत आपल्याला ही सबसिडी मिळू शकते. यासाठी पात्रता काय तर अर्जदार भारतीय नागरिक असावा, स्वतःच्या मालकीचे घर आणि सौर पॅनलसाठी पुरेशी जागा असावी, वैध वीज जोडणी असणे आवश्यक. यापूर्वी सौर ऊर्जेसाठी कोणतेही सरकारी अनुदान घेतलेले नसावे. यासाठी कागदपत्र काय लागणार तर आधार कार्ड, पत्ता पुरावा, नुकतेच भरलेले वीज बिल, बँक पासबुकची प्रत, छताचा फोटो किंवा मालकी हक्क कागदपत्र. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेला आपण अर्ज कसा करू शकतो. तर सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी करायची आहे. तर ती कशी pmsuryaghar.gov.in या पोर्टलवर जायचं. त्यावर माहिती भरायची, जसे की राज्य, वीज कंपनी आणि ग्राहक क्रमांक निवडायचा. लॉग इन, मोबाईल नंबर वापरून आपण लॉग इन करू शकतो आणि अर्जात माहिती भरायची. मंजुरी, डिस्कॉमकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यावर नोंदणीकृत वेंडरकडून सोलर बसवून घ्या. नेट मीटर, इन्स्टॉलेशन नंतर नेट मीटरसाठी अर्ज करा. सबसिडी, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 30 दिवसाच्या आत सबसिडी बँक खात्यात जमा होईल. योजनेचे फायदे काय तर आर्थिक बचत, वीज बिलाचा खर्च शून्य होईल, जसे की पर्यावरणाचे रक्षण, कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. रोजगार निर्मिती, सोलर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होईल. ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण होऊ आपण, वीज कपातीचे टेन्शन राहणार नाही. निष्कर्ष आणि संपर्क, अधिकृत वेबसाईट काय तर pmsuryaghar.gov.in. यासाठी हेल्पलाईन क्रमांकसुद्धा दिलेला आहे 1555 5. आजच सौर ऊर्जा स्वीकारा आणि वीज बिलातून मुक्त व्हा. मित्रांनो, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन सरकारी योजना, त्यांचे फायदे आणि अर्जाच्या प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपली सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मोफत वीज योजनेचा लाभ घेता येईल.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच अधिक माहितीसाठी भेट द्या. आपलं यूट्यूब चॅनल आहे आपली सरकारी योजना आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.